नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वेंगुर्ला मच्छी मार्केटमध्ये. वेंगुर्ला मच्छी मार्केटमध्ये आपल्याला आता हे वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला मासे दाखवतो. हा एक खरबा बांगडा, त्याला खरबा म्हणतो आम्ही. आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते मासे तुम्ही पाहू शकता. हे बघा, मोरी आहे, सरंगा आहे, तिसरे पण आहेत आणि एकदम स्वस्त दरात चांगल्या प्रकारचे मासे तुम्हाला वेंगुर्ला मच्छी मार्केटमध्ये मिळून जातील. तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा आहे सरंगा. एकदम भारी लागतो खायला हा मासा. हे बांगडे, तर ही बघा, ही आहे सुरमई जी कापून ठेवलेली आहे ताटात. ती सुरमई आहे. तर आता हा समोरचा तो सेक्शन आहे, त्या सगळ्या लेडीज बसलेल्या आहेत. तिथे तुम्ही मासे कापून येऊ शकता. कोणताही मासा तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला कापून मिळेल. जे काय त्यांचे चार्ज असेल ते घेतील ते. आणि हे बघा, तुम्हाला आता मी वेगवेगळ्या प्रकारचे मासे दाखवतो. तर हा जो आहे एकदम तलवारीसारखा, त्याला आम्ही बळा म्हणतो. याचे जे दात असतात ते एकदम धारदार असतात. जरासं पण हाताला लागला तर हात फाडून टाकू शकतो. हे आहे पॉम्फ्रेट म्हणतात, पॉम्फ्रेट. तर आता आपण नाश्ता करायला आलेलो आहोत. तर आपण नाश्ता करूया. एकदम स्वस्त आणि मस्त नाश्ता इथे मिळतो. तर आपण कांदा भाजी मागवलेली आहे. कांदा भाजी खाऊन झाल्यावर आपलं उसळ सांगितलेली आहे. ती उसळ इथे आहे. त्यापर्यंत आपण कांदा भाजी खाऊया. तर आपला नाश्ता आलेला आहे, आपली उसळ आलेली आहे. तर आपण आता नाश्ता करूया आणि मग बघूया कुठे जायचं ते. अजून काय ठरलं नाही पुढे कुठे जायचं ते. तर नाश्ता करतानाच आपल्याला फोन आला की नवाबागमध्ये मोठी वाघळी मिळालेली आहे. तर ती आपण वाघळी घ्यायची आहे. तर माझा मित्र ती वाघळी विकत घेणार आहे. तर आता आपण जाऊया, ती वाघळी बघूया. तुम्हाला मी वाघळी दाखवतो. खूप मोठी वाघळी आहे. तर हे आहे मांचेश्वरचा मच्छी मार्केट. पण मगाशी गेलं ते वेंगुर्लाचं मच्छी मार्केट आणि हे मांचेश्वरकडचं मच्छी मार्केट. इथे पण चांगल्या प्रकारचा मासा येतो. तर हे बघा, हे मांचेश्वर देऊळ. तर ही बघा, आपली गाडी पण आलेली आहे लगेच. आपण एकदम परफेक्ट टाईमला आलं. ही बघा आपली गाडी. या गाडीने आपण ती वाघळी घेऊन जाणार आहोत. तर आपण जाऊया नवाबाग जेटीकडे. तर आता आपण आलेलो आहोत नवाबाग जेटीकडे. तर इथे तुम्हाला मी वाघळी दाखवतो. एकदम मोठी वाघळी आहे ती, भरपूर मोठी वाघळी आहे. ही आपली नवाबागाची जेटी. इथे रात्री मोठी जत्रा भरते. सगळेजण मासे नेण्यासाठी येतात. हे लाईटिंग विटिंग पाहून तुम्हाला जत्रा भरल्यासारखीच वाटणार. तर हे बघा, हे आहे बारीक तारली. याला आपण इरडा म्हणतो. ह्याची चटणी एकदम भारी लागते करून खायला. तर हे बघा, ही आहे. तर आता त्याला कशा प्रकारे उचलणार आणि गाडीत भरणार हे बघूया. तर हा बघा, हा यांचा इंच. ही होडीमध्ये ही जी जागा आहे ती मासे भालवण्यासाठी असते. तर हा आहे आमचा मित्र कितेश तांडेल. तर आता हे सगळे एक्सपिरियन्स असणारी माणसं या वाघळीचा किती किलो वजन होणार याचा अंदाज लावत आहेत. कोण सांगताय 150 किलो, तर कोण सांगताय 250 किलो. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते याचं वजन किती होईल. आपण पुढे वजन करणार आहोत. तर तुम्ही नक्की कमेंट करा किती वजन होईल. तर याच्यावरती बर्फ मारून ठेवला थोडासा. हे बघा, पाण्याची बारकी जी काळी कलरची दिसते ती सर्व मासे आहेत. ते भरपूर प्रमाणात मासे होते इथे. तर आता सगळेजण आलेले आहेत. आता आपण यांना वाघळीला व्यवस्थित तिथे दोरीने बांधून घेऊ आणि त्या गाडीमध्ये चढवण्याचा प्रयत्न करू. तर बघू काय करता येते. तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे बांधता येते. सर्वप्रथम तिला पलटी करून घेतील.
नाही काही ती पलटी होत नाही होती, तर त्यांनी शेवटी हातानेच पलटी केली. तर हे बघा आता ती पलटी करणार. तर आता तिला कशारित्या बांधतात ती पण एक पद्धत असते. तर आता ती बघा व्यवस्थितरित्या बांधली नाही ती उचलता येणार नाही. त्या दोन्ही डोळ्यांच्या खाली एक जागा असते, तिथून ती दोरी काढतात आणि व्यवस्थितरित्या त्याला पूर्णपणे बांधतात, जेणेकरून आपल्याला उचलायला व्यवस्थित भेटायला पाहिजे. त्याची जी शेपटी असते तिला उलट्या साईडने जाते असतात, जेणेकरून तिथे जर हात आपला ओढला गेला तर हात आपला फाटू शकतो. आणि त्या स्टिंगरीला काटा पण असतो, तो काटा त्यांनी तोडलेला आधीच. तर आता हे लाकूड आणलं मोठं, जेणेकरून आपल्याला उचलायला भेटायला पाहिजे ती वजन करण्यासाठी. तर तिला व्यवस्थितरित्या बांधता येते बघा. एकदम पद्धतशीर काम तिचं बांधून घेतलेलं आहे. हे बघा आता हे जे योग करतायत ते त्या दांड्याला घालून त्याच्यावरती काटा लटकवत ठेवणार आणि त्याने आपण वेट करणार. त्याच्यात आपण पाहू शकतो हे बघा दांड्याला ते योग घातलं दोरीचं आणि त्या वाघीला काटा लावून तो तिथे काटा लावणार. तर दोरी जर नीट बांधली नसेल तर हे बघा अशा प्रकारे सुटते. दोरी नीट बांधावी लागते. त्यांनी ती परत दोरी नीट बांधली खाटाखाली घेऊन. तर हे बघा आता बघा त्याचं वजन बघा 105 ते 115 पर्यंत दाखवत आहे. तर 105 किलो वजन त्यांच्यानी काउंट केलं, कारण काय काटा तो परफेक्ट ते 100च्या पुढे जाऊन थांबलेला. तर आता तिला आता ते पुन्हा वजन करतायत कन्फर्मेशनसाठी. टप लावले. तर आपण कमेंटमध्ये नक्की किती वजन केलं नक्की सांगा. त्या वाघीचं वजन होतं 105 किलो. तर आता हिला आतमध्ये गाडीत चढवणार, जेणेकरून आपल्याला ती हवी तिथे पाठवता येईल. तर हे बघा तुम्हाला वाटत असेल त्या वाघीला वजन कमी आहे, पण वाघीला वजन बऱ्याच प्रमाणात आहे. तर आता तो आतमध्ये एकटा माणूस कसा रित्या ओढून घेतो, तर ताकद लागते बऱ्यापैकी. तर ही आतमध्ये ओढून घेतली वाघी. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्कीच. तर आता ही वाघी आपण पोस्ट करू. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.